तर म्हणजे मगासचे हायकू खूप इंटरेस्टिंग होते. आणखीन एक 5-6 ऐकवा आणि हायकूचे किती रंग आहेत ते पण जरा समजावून सांगा. आता आपल्याकडे निवडणुकीचं वगैरे वातावरण होतं आणि हायकू कसा साधला जातो किंवा कसा भेटतो पहा. गंमत सांगतो तुम्हाला की असंच रस्त्याने जाताना पाहत होतो, वातावरण सगळं सुरू होतं, प्रचार सुरू होते, प्रचार सभा सुरू होत्या, वेगवेगळे असे होर्डिंग्ज लागलेले होते. मग मी निघालो आपलं चालत चालत चालत. एके ठिकाणी मला ना एक होर्डिंग दिसलं, त्याच्यावरती लिहिलेलं होतं हा माझा शब्द आहे. मग मी वाचला तो शब्द, वाक्य वाचलं की हा माझा शब्द आहे. मग मी विचार केला अरे ही 7 अक्षर आहे, त्याच्यामध्ये हायकू आहे. मग मी काय लिहिलं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट असं आतून आलं की पहा, नेते म्हणाले, 5 अक्षर आहेत, नेते म्हणाले हा माझा शब्द आहे. नेते म्हणाले हा माझा शब्द आहे, निघून गेले. 5 अक्षर 7 अक्षर 5 अक्षर. थोडासा पुढे मी गेल्यानंतर मला आणखीन एक होर्डिंग दिसलं, त्याच्यावरती लिहिलं होतं करून दाखवले. मग म्हटलं अरे इथेही 7 अक्षर आहे, तिथं पण हायकूचं काहीतरी आपल्याला गंमत सापडेल. मग त्यातनं पुढचा जो हायकू आला तो असा आला की नेते म्हणाले करून दाखवले, नेते म्हणाले करून दाखवले, नाही दिसले. ही हायकूची गंमत आहे. म्हणजे हायकू मध्ये ना 2 बिंब असतात. पहिलं जे बिंब आपण मांडतो त्याला नेमकं दुसऱ्या बिंबामध्ये तुम्हाला छेद देता आला पाहिजे. म्हणजे त्याला आपण चमत्कृती म्हणतो किंवा जसा गझलेमध्ये पलटी पंच असतो, एक धक्का तंत्र असतं, तसं पण हायकूचं पण आहे. 5-7-5 5-7-5 म्हणजे 5 अक्षर पहिल्या ओळीमध्ये पाहिजेत, दुसऱ्या ओळीमध्ये 7 पाहिजेत आणि तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा 5 अक्षर पाहिजेत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला यमक साधता आलं पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये, तर मग तो हायकू अधिक परिणामकारक आपल्याला सांगता येऊ शकतो. एक फक्त वेगळा रंग म्हणजे आता आपल्याकडे नितलताई आहेतच, महिलांच्या अनुषंगाने काही हायकू मांडण्याचा पण मी प्रयत्न केला की पहा की शाळा सुटली. आता तुम्ही माध्यमाच्या क्षेत्रात काम करता, अनेक बातम्यांमध्ये आपण पाहतो म्हणजे शाळा गळतीचं प्रमाण, त्यातही मुलींच्या शाळा गळतीचं प्रमाण हे अत्यंत जास्त असतं. ग्रामीण भागामध्ये तर हे चित्र प्रामुख्याने आपण पाहतो. तर त्याचं कुठेतरी मला जाणवत होतं, त्यातनं आलेला हा ऐकू पहा की शाळा सुटली तिची कायमचीच, शाळा सुटली तिची कायमचीच, पाटी फुटली. तर ही हायकू मधली एक वेगळी गंमत आहे. किंवा आपण म्हणतो ना की वातावरण किती गढूळ होत चाललंय, कसं चाललंय हे, म्हणजे काय चाललंय जगामध्ये अवतीभोवती, असं आपण अनेक वेळेला गळे काढत असतो. त्यातून आलेला हा हायकू पहा की कोणते पाणी जलाशयात आले, कोणते पाणी जलाशयात आले, गढूळ झाले. ही हायकूची गंमत आहे. किंवा विषयाचंही बंधन नाहीये. किंवा आता प्रेमाचा पण हायकू कसा येतो पहा. किती ग भोळे, किती ग भोळे, किती ग भोळे, न बोलताचही बोलले डोळे. ही आता आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा असं होतं आपण घरामध्ये छान असे पेपर वाचत बसलेलो असतो, पाय पसरून वगैरे वगैरे. मग आपले घरचे जे असतात, कुटुंब आपलं असतं, ते आपल्याला रागवतं, चिडतं आपल्यावरती, आहे की नाही. असा अनुभव अनेक वेळेला आपल्याला येत असतो. घरामधला हा रंग वेगळाच असतो. पण त्यातनं सुद्धा एखादा हायकू कसा जन्माला येतो पहा की याच्यामध्ये ना गंमत असते, म्हणजे प्रेमाची पण गंमत असते की त्याच्यामध्ये वेडा कुठला, म्हणजे एकदम रागाने ती मला म्हणाली, वेडा कुठला ती हसून म्हणाली. खरं म्हणजे रागावूनच म्हणाली होती, पण आता तिथेही आपण भीतो ना, त्याच्यामुळे मग हसून म्हणाली. वेडा कुठला ती हसून म्हणाली, कोंब फुटला. इथे प्रेमाचा अंकुर खरं म्हणजे जन्माला येते. अशी ती गंमत आहे, ही हायकूची गंमत आहे. आता थोडं गझलेकडे येऊया का आपण? हो, नक्की. हायकू पण बघितलं तर गझल मगाशी खरं म्हणजे सुरेशजींनी सांगितलेली आहेच आहे, पण ही गंमतशीर आता राजकीय वातावरण आपण पाहतो, धुळवडीचं वातावरण आपण पाहतो, सामाजिक वातावरण आपण पाहतो. तर एक माध्यमकर्मी म्हणून सुद्धा काही ज्या प्रतिमा प्रतीक आपल्याला दिसत असतात अवतीभोवती, ते पण आपल्या लेखनामध्ये कुठे ना कुठे उमटतात. ही पहा, त्यांनी थोडी चुळबुळ केली, त्यांनी थोडी वळवळ केली, त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली.
वा. त्यांनी थोडी वळवळ केली चळवळ झाली, ह्यांनी थोडी चुळबुळ केली खळबळ झाली. वा. यांनी थोडी चुळबुळ केली खळबळ झाली आणि मग पहिल्याने बघ दुसऱ्यासाठी खड्डा खणला. हा. पहिल्याने बघ दुसऱ्यासाठी खड्डा खणला, त्यात बिचारा तिसरा पडला गडबड झाली. त्यात बिचारा तिसरा पडला गडबड झाली. आणि मग कशी गंमत होते पहा की भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची. हा. खुर्ची मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलतात हो. बरोबर. भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची, वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. आणि मग सत्ता गेल्यानंतर काय होती गंमत पहा की सत्ता गेली बाक विरोधी नशिबी आला. हा. सत्ता गेली बाक विरोधी नशिबी आला, तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. आणि धुळवड सुरू आहे ना, त्यामुळे धुळवड रंगे राजकारणी रंगांचीही. धुळवड रंगे राजकारणी रंगांचीही, चिखल फेकता जिकडे तिकडे दलदल झाली. वा वा. चिखल फेकता जिकडे तिकडे दलदल झाली. आणि कसे मोजावे डेसी बलत्या आवाजाचे. कसे मोजावे डेसी बलत्या आवाजाचे, कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. आपल्याकडे एक म्हण आहे जगदीश, की कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. पहा, कामापुरता मामा असतो खरेच आहे. कामापुरता मामा असतो खरेच आहे, गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. आणि शेवटचा शेर पहा की क्वचित गवसते हाती काही मनासारखे. क्वचित गवसते हाती काही मनासारखे, किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. वा वा. मस्त मस्त.